नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुरे चव्हाण तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच कर्ली कन्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. गाईज, आपण 12व्या टप्प्यावर पोचलेलो आहोत. हा आहे ब्लॉग 12 अँड 2 रिझन आहेत. एक तर माझे 150 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. मला माहिती आहे 150 काही एवढं मोठं काउंट नाही आहे, बट 150 इज टू बिग फॉर मी, सो आय एम रिअली हॅपी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो प्रतिसाद मिळतो आहे त्याच्याबद्दल आय एम रिअली ओव्हरवेल्म्ड. मी तुम्हाला हे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ टाकते आणि जर रिटर्नमध्ये मला तुमच्याकडनं तेवढंच प्रेम, त्याच्यापेक्षा जास्त कधी कधी प्रेम मिळतं, त्याबद्दल मला खूप बरं वाटतं. दुसरी गोष्ट, मी आता हा ब्लॉग कुठल्या गोष्टीवर करणार आहे तर आहे विसर्जन ब्लॉग. ॲक्च्युली मी इंट्रो आणि एंडिंग हे करायला विसरली म्हणजे इन द सेन्स काय झालं की मी ठरवलं होतं की मी विसर्जनचा ब्लॉग करणार नाही, कारण त्या दिवशी खूप पाऊस होता, अत्यंत भयानक आणि भयंकर पाऊस होता. पण सो मी डिसाईड केलेलं की एक तर मी नऊवारी वगैरे नेसलेली, सो मी डिसाईड केलेलं की मी ब्लॉग करणार नाही. बट देन तिकडे मला लोकांनी लिटरली सांगितलं की साक्षी यार तू ब्लॉग कर भाई, पाऊस वगैरे काय आपण बघू, तू कसं ना कसं थोडा कमी झाला तर तू कर. त्या लोकांनी मला खरंच खूप छानपैकी मोटिवेट केलं आणि त्यामुळे मी विचार केला की चल ठीक आहे मैं बनाती हूँ ब्लॉग. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलंही होतं की मी विसर्जनचा ब्लॉग करीन, माझ्या डोक्यातही होतं, पण झालं पाऊस खूप असल्यामुळे मला असं वाटलं की माझा फोन तेवढा काही म्हणजे पाणी वगैरे गेलं, उगीच प्रॉब्लेम झाला, भाई वांदे व्हायचे, म्हणून मी विचार केला की नको करायला. बट देन त्या लोकांच्या एवढ्या आग्रहानंतर मी विचार केला की नाही, आय हॅव टू डू दिस, आय हॅव टू डू फॉर देम, ॲटलीस्ट फॉर यू गाईज, कारण मी तुम्हाला बोलली होती मी करीन आणि मी खूप प्रयत्न केला आहे की मी ते सक्सेसफुल करण्याचा. मे बी हा ब्लॉग छोटा होऊ शकतो, पण मला माहिती आहे ब्लॉग छोटा असो मोठा असो, तुमचं प्रेम माझ्यावर तेवढंच राहणार आहे. सो आता मी ह्यानंतर तुम्हाला विसर्जनाचे ग्लिम्स दाखवेन, माझं बाप्पाचं विसर्जन, आमचं डान्स, आमचा पेहरावा, मे बी सॉरी मला लक्षात नाही येते ते, आणि मी तुम्हाला ते सगळं दाखवेन. व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि विसर्जनाचा आनंद घ्या आणि बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच तुमच्यावर आहे. हा गणपती सीझनचा माझा लास्ट ब्लॉग असेल, बिकॉज बाप्पाचं तर विसर्जन झालेलं आहे सगळ्या. सो मला ऑफकोर्स खूप दुःखही झालं आहे, बिकॉज मी खूप इमोशनल झाली होती. बट देन बाप्पा जसा येतो तसा तो जातोही, आणि तो दरवर्षी हेच सांगतो की मी पुढच्या वर्षी लवकर येईन. सो आम्ही त्याचं कसं विसर्जन केलं आणि त्याच्यानंतर काय काय गोष्टी झाल्या हे सगळं मी तुम्हाला दाखवेन. सो स्टे ट्यून. उठा
Guys, we are filming Even rain couldn't stop us from natching. From natching. अरे संजू दादा खाली बोलव ना यार. ओय अरे खाली चे आव ना यार. ए कोण काय करतोय? गणपती बाप्पा
हे बघ ते बघणार केवढे काय आहे मस्ती नको करा रे खाली उतरा खाली उतरा मोरिया मोरिया हाँ ये उसके आगे इसके लिए बोल रहा हूँ तुझको। अरे इसके आगे दे ना पकड़ एकदम वरती जाऊ दे विनू टॉपला हे हळू 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 हे हळू टेंशन नहीं ये गाय मत करो आराम से करो रे अरे गणपती बाप्पा मोरिया मोरिया गणपती बाप्पा मोरिया ए मोरिया मोबाईल लावताना पाणी उडवा ए मोबाईल लावताना मोरिया पाणी उडवा पहिला ए 3 वेळा खाली कर ए 3 वेळा खाली कर पूर्ण पूर्ण जाऊ दे खाली मोरिया हा पाठ पाठ हे पाठीवर घे बस पाठ काढ पाठ काढ पाठ काढ पाठ काढ ए पाठ काढ नाही निघणार ए मग जाऊ दे या परत ए तो आपल्या छोट्या पाट्यावर घेतला काय तर मंडळींनो हे होते माझे बाप्पाचे काही ग्लिम्स माझ्या बाप्पाच्या विसर्जनाचे काही ग्लिम्स आणि मी तुम्हाला जेवढं दाखवू शकते मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप पाऊस होता बेकार म्हणजे तुम्ही बघूही शकला असाल मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला जे माझे चंपू केस दिसत असतील कारण कॉन्स्टंट पाऊस होता. बट देन आणि उशीरही झालेला म्हणजे मला घरी यायला ऑलमोस्ट 3 वाजले होते मला आणि मामाला. आई तर काय 12पर्यंत होती शेवटची आरती केली आणि मग ती घरी आली आणि आम्ही विसर्जनाला पूर्ण तिथपर्यंत गेलो होतो. तर पहिल्या ठिकाणी विसर्जन करायला मिळालं नाही कारण बंद झालं होतं. दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे कृत्रिम तलाव होतं तिकडे आर्टिफिशियल पॉन्ड. तर तिकडे गेलो आणि बाप्पाचं विसर्जन केल्याने खूप बरं वाटलं की ॲटलिस्ट कुठे म्हणजे प्रॉपर वेने बाप्पाचं विसर्जन झालं आणि खूप मजा केली खूप मस्ती केली आणि म्हणजे ह्याच उत्साहाने आणि याच आनंदाने बाप्पाला असं सांगितलं की तू पुढच्या वर्षी प्लीज लवकर ये आम्ही तुझी खूप आतुरतेने वाट बघू आणि 365 दिवस तू आमच्याबरोबर आहे हे आम्हाला माहिती आहे. स्टील तू तुझ्या वेळेत लवकरच परत ये. आय एम सेम खूप प्रेम आहे आणि बाप्पाचंही माझ्यावर प्रेम आहे त्यामुळे माझा बाप्पा व्लॉग्सना खूप छान प्रतिसाद मिळाला. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे जेव्हा व्हिडिओज येतील तेव्हा ते तुम्हाला कळतील. आणि दुसरी गोष्ट तुमचं प्रेम माझ्यावर माझं प्रेम तुमच्यावर असंच राहू दे हेच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करीन. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय टेक केअर.